खूप छान असं सादरीकरण केलं आणि मला वाटलं नाही की पहिलीच बारी आहे आणि एवढं चांगल्या पद्धतीने त्यांनी भजन सादरीकरण केले. खूप खूप शुभेच्छा बुवा. त्यांचा टायमिंग लयच घेतला सो आमच्या पटात काय आणला आता आमचं होता गजर होता ना मुश्किल. चला दे पण तुम्ही रसिक मायबाप श्रोत्यांना धन्यवाद सगळा घेतला. रसिक मायबाप श्रोत्यांना विसरला जरा बघा जरा हात हात कापवू नको. मी असं विसर बरोबर भिया नको अजिबात काय टेन्शन घ्यायचं नाही. हा तसे तुला कॅप्टन असेल माझा भजन झाला तेव्हा त्यांनी बक्षीस दिलाच नाही तसा मी त्यांना बक्षीस दिल्यावर माका लगेच बक्षीस दिले. हा बुवा हा म्हणजे माझा मी माका दिलेला परत दिला. अरे हो आणि बुवा बौद्ध सुकृताची जोडी हे तुकाराम महाराजांचं नाहीये माऊली ज्ञानेश्वरांचं आहे. जरा बोलताना विचार करून बोलावं. चुके काढायचे खूप काढू शकतो पण तो वेळ नाही आपल्या कारण अगोदरच माझ्या मानेवर तलवार असा तुम्ही काय मंडळातले असा असो मी बाहेर सुनील हा त्याच्यामुळे माका नियम पाळून होईल नाही तर मग काय खूप बुवाई आणि मळमळीत पाणी करून गेलो. त्याच्यापेक्षा आमचं विवेक शिरसाट बुवा भारी असा म्हणते माका माझा आता मलान झाला म्हणजे तुमका बोललोय तरी एंटा राग येतो आणि नाही बोलले तर माझी गाडी पडतली. त्याच्यामुळे खुशीक मार माझा झालो हा काय बोलायचं आणि काय नाही तरी पण एका बुवांका मी कडे जरा माका जमता तसा हळूहळू घेऊचो प्रयत्न. हे बाबा अरे बाबा बस बाबा तुझ्या पाया पडतोय. हे बाबू हो बाबा तसो वैताग देता लहान पोरांच्या नादीत लागा नको काय माहिती असाच एकदा हो असाच झाला. बुवाने परमांचा सांगले पण पुढे बोला मी परब भावकी आज परब भावकी होती म्हणून आपण हे दिसतो आणि बुवाच्या बाबतीत खरोखरच एक अपघात झाला होता आणि माका जेवढी माहिती नाही पण ते जास्तीत जास्त ते सांगतील कसा काय का पण माकाचा समजला मी सांगतोय. बुवाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असताना त्यांची गाडीला अपघात झाला आणि अपघात झाला हे समजलं कोणाला अभिषेक परब बुवांना आणि अभिषेक परब जसा त्यांना समजलं तसं हातातली सगळी कामं टाकून भजन स्वरानंद परिवार त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आणि त्याला माझीच भावकी कामा घेतली माका काय बोललं असतं बघा. तुमका काय वाटला ते तुमका पैसे माका देऊचे नाही भाऊ ती माझी माका देतले ते आता बघा हळूहळू कसे येत मस्करीचा विषय बाकी काय नाही. नाहीतर बुवा म्हणते दोन्ही बुवा असेच होते तो म्हणता पिया मारल्यासारखा कर मी रडल्यासारखं कर तसातला काय नाही. असा बुवा मला काय तुमचा बिंदास बोलायचा परमिशन दिलेली आहे हरकत नाही टेन्शन घ्यायचं नाही. बारी कशी असंच मिळत व्हायला पाहिजे जास्त वेळ घेत नाही. बुवाने काय काय केलंय नेता मांडलंय पुढे जर बघ्या जसो गजरात काय काय बोलतं तसा मी पण आपली पण तयारी असा जसा काय बोलतील तसा आपण उत्तर देऊची. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुमचे आशीर्वाद मायबाप श्रोतेहो या डबल बारी भजनामध्ये काही नसलं तरी चालेल पण तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. आज आम्ही जी काही वेळी वाकडी सेवा करतोय ही कोणामुळे तर तुमच्या रसिक मायबाप श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. आमका काय येणार नाही हो. बघितलास हो बुवानो माझी भावकी म्हणजे अभिषेक परब बुवा यांनी 201 पारितोषिक दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माका टाकूचे नाही माका माहिती आहे मी असं म्हणालो बा अजिबात वाटार घेऊ नको माझ्या बाजून कोण नाही. अडेचे बसले ना ते सगळे माझ्या बाजून असेल भले तरी ते तुमच्या बाजून असतील. त्याप्रमाणे डोंबिवलीतील नामवंत भजनी बुवा सन्माननीय श्री संजयजी पवार यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण हे हरिनाम करत असताना वेळेचं आणि तोंड सांभाळावं लागतं. माणसाला बोलायला 2 वर्ष लागतात
पण काय बोलावं आणि कोणासमोर बोलावं ह्याच्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं. तो माझा डायलॉग नाही हा. सगळे भजनी बुवा मारतो तसं मी पण मारतो. एक पण बुवा लक्षात ठेवा, भजनामध्ये ताल आणि तोड हे सांभाळलं गेलं पाहिजे. ज्याचं ताल भारी त्याचा सगळा भारी. मगाशी थोडासा मागे पुढे होत होता पण चला हरकत नाही. पण काय तरी शिवतांडव भरले वा एक नंबर. नाद नाही नाद पुढं बरोबर. तुम्ही तसा बोलतानाच ना त्याच्या 4 पटी मी बोलू शकतोय पण वेळेची मर्यादा त्यामुळे गजराला सुरुवात करते बघा. जास्त वेळ घेणार नाही. काही बघा हे हरिभजन जर कोणाची पुण्य असेल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर या मंदिरात दिसले नसते कळस. आणि म्हणून एक 2 वेळी त्यांच्यावरती एक छोटस गीत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आले रसिकांच्या डोळ्यात पाणी, आले रसिकांच्या डोळ्यात पाणी. आशा ताई गेल्या सोडोनी, आशा ताई गेल्या सोडोनी. गरीबर नाही त्यांची कानी, आले रसिकांच्या डोळ्यात पाणी, आले रसिकांच्या डोळ्यात पाणी, आले एक गाना घेते प्रभू रामचंद्रावरती. शॉर्टकट फटाफट वेळ नाहीये. घर घर में अब एक ही नाम जय श्री राम. घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक गाणं झालं पाहिजे. कारण महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असे आहे. आणि बघा ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला भक्ती मिळते, राम बोलल्याने मानव देहाला पापमुक्तता मिळते. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्याने 100 वाघांची शक्ती मिळते, 100 वाघांची शक्ती मिळते. म्हणून म्हणते बघा किती आले किती गेले भक्त राजा त्याने केले. किती आले किती गेले भक्त राजा त्याने केले. राजे महाराज झाले देशाभरे. राजा शिवराय माझा जगामध्ये जगभरे. राजा शिवराय माझा जगामध्ये जगभरे. राजा शिवराय माझा Yeah.
भारतीय संघटनेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ते त्याच्यावरती गाणे घेण्याचा प्रयत्न करतोय. करुणी करणी विपावली धरणी, करुणी करणी विपावली धरणी, भयानक होती जेव्हा अन्यायावरती कलती मान लावलाय जीवा, अन्यायावरती कलती मान लावलाय जीवा. गजराला सुरुवात करतोय कारण वेळेचं बंधन आहे आणि भजन आज जो खरा कार्यक्रम आहे तो म्हणजे भजन स्वरानंद परिवाराचा दशकपूर्ती सोहळा. आज बघता बघता 10 वर्ष पूर्ण झाली आणि मला वाटलं एक त्यांच्यावरती गीत झालं पाहिजे. जसं जमेल तसं गाण्याचा प्रयत्न करतोय. अभिषेक परब काय चुकलं तर माफ करा, काही राहिलं तर छोटा भाऊ म्हणून समजून घ्या. लाईव्ह मध्ये कोण बघित नाही. लाईव्ह सन्माननीय खामकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे ढोलकी वादक हर्ष परब यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा भजन स्वरानंद परिवार याची स्थापना माझ्या मते मला जी माहिती पडली मी सांगतोय. याचे संस्थापक सन्माननीय श्री अभिषेक परब आहेत आणि सन्माननीय श्री वसंत रामा सावंत बुवा हे आहेत. कारण ह्या 2 मालवणी बुवांची भेट कुठे झाली तर ट्रेन मध्ये झाली आणि त्यांनी एकमेकांना बोलण्यामध्ये एकमेकांची ओळख झाली आणि या ओळखीचं घट्ट मैत्रीमध्ये रूपांतर झालं आणि दोघांना बी वाटलं काहीतरी आपण केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी सत्कार्य हे व्हायला पाहिजे आणि म्हणून दोघांच्या विचारातून हा भजन स्वरानंद परिवार माणसं जोडणं हा अभिषेक परब बुवांचा धर्मच आहे. कारण आलेला माणूस ते जोडत जातात आणि असं जोडत नाही, त्याची नाती ती घट्ट करतात. कारण एकदा मैत्रीच्या दुनियेतील जर राजमांस म्हटला तर अभिषेक परब बुवा एक माणूस जोडत जातात आणि असे एक माणूस जोडता जोडता जवळ आज 264 सभासद या भजन परिवाराचे आहेत. ही मोठी मानाची गोष्ट आहे. कारण हल्लीच्या अर्जुनाला उपदेश करायला बासरीवाला श्याम नाही. हल्लीच्या अर्जुनाला उपदेश करायला बासरीवाला श्याम नाही. जीवन ज्याचे व्यर्थ ज्याच्या मुखात काम नाही. अरे असेल पूर्वजन्माची पुण्याई या मंडळाची, अरे असेल पूर्वजन्माची पुण्याई अभिषेक परबची. कारण हरिभजनाचा जागर करणे येऱ्या गबाळाचं काम नाही. हरिभजनाचा जागर करणे येऱ्या गबाळाचं काम नाही. डबलबारी करणं आणि ठेवणं खूप फरक असता. नियोजन करणं किती कठीण असता ह्या स्वतः केल्याशिवाय समजत नाही. त्याच्यामुळे आमका चांगला अनुभव असा जास्त काही बोलत नाही. कचऱ्याला सुरुवात करते. खाली खाली 10 वर्षाचा संघर्षाचा 10 वर्षाचा संघर्षाचा पाहिला चढ उतार त्यांनी पाहिला चढ उतार झाले बघितला झाले बघितला भजन स्वरानंद
संगरी जाता सावरी जाता संगरी जाता बाहिया गण उतारे त्याने बाहिया गण उतारे या रोजी या मंडळाची स्थापना झाली आणि माझ्या मते सागाव येथील सागवेश्वर मंदिर इथे या मंडळाची पहिली सभा संपन्न झाली. बुवांना चांगला माहिती असला ते चांगल्या पद्धतीने सांगेल, पण जी माझी माहिती मला भेटली मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथून भजन स्वरानंद परिवाराचा हा कारभार चालू झाला आणि या भजन परिवाराने फक्त भजन करणे हा एकच ध्यास नाही, तर या हरिभजनाच्या माध्यमातून बऱ्याच अशा समाज उपयोगी गोरगरीब लोकांना मदत करणारे उपक्रम राबवतात. हे मोठी गोष्ट आहे आणि यातलीच एक मोठी गोष्ट जी मला चांगली वाटली, वेगळी कल्पना आहे, ती म्हणजे आपण होळीच्या दिवशी सगळेजण पुरणपोळी करतो, घरात गोड बनवतो आणि ती पुरणपोळी आपण काय नैवेद्य म्हणून होळीत समर्पण करतो, तिला नैवेद्य म्हणून दाखवतो. मग ती एक एक पुरणपोळी जर प्रत्येकाने वाचवली आणि ती पुरणपोळी जर एकत्र केली तर एका बिल्डिंग मध्ये 50 ते 100 घरं असतात हो, प्रत्येकाने एक एक दिल्या तरी 100 पुरणपोळी निर्माण झाली. असे ते पुरणपोळी एकत्र जमा करतात भजन स्वरानंद परिवार. आणि हे काय करतात तर कल्याणमध्ये आदिवासी पाडे जिथे 14-20 दारिद्र्य आहे, अंधार आहे, त्या अंधाऱ्या वस्तीमध्ये हे जाऊन त्या दिवशी त्यांना ते पुरणपोळी त्यांच्या मुखामध्ये घालतात. केवढं मोठं पुण्याचं काम आहे, जोरदार करा आणि वेगळं आहे. सगळीच मंडळ असं काम करतात असं नाही, म्हणून म्हणतोय बघा कार्यकर्त्यांचा आनंद सुद्धा बघतो आणि जो आनंद खरी भेटा तर प्रत्येकाला क्रिकेटची आवड असता, पण आता वयोमानानुसार काही खेळात भेटणार नाही, कारण आता प्रत्येकाचा प्रपंच चालू झालो. ए बाबा ए सोन्या गप्प बस, हो काय माका बाबा बारीक भरून देऊच नाही वाटता.
पोरग्यांच्या नादीत लागता का म्हणे आठवला म्हणून सांगते. आता काय झाला माहिती का मग एकदा मी असोच गावात गेलोय हो, आणि गावात गेलोय माझ्या घराच्या बाजूला एक बारको पोरगो रावा, त्यांनी माका सांगल्या, ओ काकानू तुम्ही मुंबईतून येलास ना, चला आमच्या घराकडे मी तुमका चाय पाजते. म्हटलं हो माका चाय देत असा का? तर म्हटला चल जाऊया बघूया तरी काय म्हणतात. तर मी आपलं त्यांच्या घराकडे गेलोय. म्हटलं आई तुझी आई आहे या? तर म्हणता नाही आई गेली या शेतात गेली या. मग घराकडे कोण नाही या? नाही पप्पा असं तर आतमध्ये काहीतरी काम करतो. तर ह्यानी काय केलंय, काका तुमका चाय देतोय. म्हटलं चाय नको, गरमीचे दिवस असेल जरा थंड काय खावला तर बरा होईल. तुम्ही आपल्या ते काय बोल जरा म्हणता थंड बाबा आमच्याकडे नसता, पण आमच्याकडे ताक असा देव काय तुमका? म्हटलं होय देवा. यांनी काय करूचा एक तांब्यो भरले आणि ताक घेऊन येलो घरात आणि माका दिल्या. मी आपला गटागटा पिलो आणि हे कर दिले. बाबू अजून असा काय रे बरा लागला पाहिजे, जरा थोडा दिला असता जरा बरा वाटत. तर म्हटलं अजून एक तांब्यो दे. तो पुन्हा गेलो आणि पुन्हा एक तांब्यो घेऊन येलो. पुन्हा मी आपलं पिलोय गटागटा आणि पिऊन झाले रेखा विचारतोय, बाबू तू मला 2 तांबे ताक दिलोस, तुका आऊस घराकडे ओरडायची ना, तेव्हा त्याला कशा ओरडतली? त्या ताकात सकाळी उंदीर मेलेलो तातून का दिलं? त्याबरोबर माझी तळपायाची मी पोहा ना, माझी तळपायाची आगेली मस्त खातो. मी तो तांब्यो धरले आणि जोरात आपटले. तर ह्यानी आरड मारली आहे. म्हणता पप्पा लवकर धावत येवा, बुवानी आमचं तांब्यो पडल्याने. पप्पा धावत गेले. म्हणतात ओ बुवा काय केलास काय? असा काय तांब्यो फोडलास? म्हटलं काय झालं? तांब्यो तो फोडलोय ना, मोठा एवढा काय? हो तसा नाही, तो तांब्यो ना तो संडासात नेऊन होतो असं. त्यामुळे लहान पोरांच्या बाबा नादात लागायचं नाही. ते गावा काय करतील आपला आपला हरिनाम घेऊया. रांगोळी भारी आणि लहानापासून मोठ्यापर्यंत त्याला खेळण्याची संधी ही वेगळी कल्पना आहे. भजन स्वरानंद परिवार खरोखरच वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्याच्यातली ही भजन स्वरानंद प्रीमियम क्लिनिक आणि क्रिकेटचे सामने त्यांनी आयोजन केलं आणि सर्वांना खेळण्याची संधी दिली. बरोबरच त्यांनी संधी दिली आणि खासियत होती आणि सर्वांनी आनंद घेतला, मनमुराद आनंद घेतला. आम्ही बघितलंय म्हणून बघा भजन स्वरानंद परिवार भारी आहे, नाद नाही, सलाम आहे कार्याला. ज्यावेळी नोकरी करायला संकट येतं त्यावेळी मंत्रीचा हात जर कोण पुढे करत असेल तर ते भजन स्वरानंद परिवार. असाच बघा एका केरळच्या सीओ होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झालेलं दादरच्या प्लॅटफॉर्म सुब्रमण्यम साहेब आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झालेलं आणि तिथे त्यांचं काहीतरी फ्रॅक्चर झालेलं. त्यांना उचलायला कोणी नव्हतं दादरच्या ठिकाणी, माटुंग्याच्या ठिकाणी. तर आमचे अभिषेक परब बुवा त्यांनी तिथे धाव घेतली आणि त्यांना तात्काळ केम रुग्णालयात भरती केलं, त्यांचा इलाज केला आणि त्यांना ट्रीटमेंट दिली.
आणि ते चांगले झाले, ठणठणीत बरे वाटले. त्यावेळी ते जे व्यक्ती होते ना, ते एका कंपनीचे सीईओ होते, साधा सुद्धा माणूस नव्हता. आणि त्या माणसाने, यांच्या काय ओळखीचे नव्हते का नात्याचे नाव होते, तरी पण माणुसकी जपून त्यांनी हे कार्य केलं. आणि त्यावेळी त्या कंपनीचे सीईओ त्यांनी त्यांचा सत्कार केला, केरळला बोलून. असा एक काम असा. आणि या बुवांचा पण मगाशी मी सांगलंय, त्यांच्या पण वेळेत ते प्रसंगी धावून गेले. ज्यावेळी कोरोना होतो त्यावेळी सुद्धा बऱ्याच प्रकारे धान्य वाटप, बाकीच्या सगळ्या रक्त, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. MIDC मध्ये स्फोट झाला होता त्यावेळी त्यांनी पाणी वाटप केलं होतं. असं हे भजन सोळानंद परिवाराचं काम आहे. आणि हे जे करताय, तर हे कोणाच्या जीवावर खरं सांगू तर अभिषेक परब बुवांच्या पत्नी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण घरची सगळी कामं ते करत आहेत. आणि तो वेळ आहे ते बद्दल आमच्या घरात नाही वेळ दिला तरी चला, पण समाजसेवेसाठी नक्की वेळ द्या. तेव्हा अभिषेक परब रात्री अपरात्री दिवसात जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बहिणींसाठी. म्हणून म्हणते बघा, आणि सगळे एकजुटीने एकत्र असतात. पाहुणे परिवाराची एकजूट मोठी आहे. आणि हा शिस्तीमध्ये कार्यक्रम, आज बरोबर शिस्तीमध्ये कार्यक्रम चाललाय. हे भजन सोळानंद परिवाराची एकजूट आहे आणि अत्यंत शिस्तप्रिय असा कार्यभार आहे. म्हणून म्हणते बघा, भजन सोळानंद परिवार कधी भेदभाव करत नाही. आल्या गेल्याना सर्वांना प्रेमाने आणि आदराने आदर सत्कार करतात. इथे कसलाही भेदभाव नाही, पारदर्शी असा सर्व कारभार चालतो. असं हे मंडळ आहे. आणि या मंडळाने या डोंबिवली पूर्वमध्ये हरिनामाचा वसा इथे चालवत आहे. खूप मोठी गोष्ट आहे. तर यांच्या या कार्याला आमचा सलाम आहे. आणि आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना वा, अहो वा, आपल्यासारख्या नवोदित कलाकारांना हे रंगमंच जर कोणी दिलं ते भजन सोळानंद परिवाराने. आपलं भाग्य आहे की एवढा मोठा रंगमंच आपल्यासाठी त्यांनी दिला. कारण का, नवीन नवीन कलाकार पुढे यायला पाहिजे आणि हा हरिनामाचा झेंडा अटकेपार गेला पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. तर भजन सोळानंद परिवार पुन्हा एकदा सलाम आहे. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि गजराचा शेवट करतो. बघा,